नमस्कार. तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स. आम्ही कंपनीबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करतो. थोडे पुढे आपण प्रत्येक पॅरामीटरचा अधिक तपशीलवार विचार करू. तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही त्यास विराम देऊ शकता. आम्ही तुम्हाला विचाराधीन कॉर्पोरेशनच्या प्रत्येक इंडिकेटरवर बारकाईने लक्ष देण्यासाठी आमंत्रित करतो. आम्ही संस्थेचे मुख्य निर्देशक पाहू. समिट मिडस्ट्रीम कॉर्प, तिकर SMC. हे पुनरावलोकन 31 मार्च 2025 पर्यंतच्या डेटावर आधारित आहे. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी समिट मिडस्ट्रीम कॉर्पोरेशन उपवर्गातील आहे. ऑटसर्स एनर्गो 64 कंपन्या तुलनेमध्ये भाग घेतात. हे खूप प्रातिनिधिक आहे. या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पहा. अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल आहे 10 पैकी उणे 6 गुण. उपवर्गासाठी सरासरी स्कोअर 1.7 गुण आहे. जर आपण अगदी व्यापकपणे पाहिले तर एकूणात US स्टॉक मार्केटमध्ये आम्ही लक्षात घेऊ शकतो की एकूण बाजारासाठी सरासरी स्कोअर 1.9 गुण आहे. कंपनीसाठी उणे 6 गुणांच्या स्कोअर विरुद्ध समिट मिडस्ट्रीम कॉर्प. कंपनीच्या शेअर्सच्या किमतीच्या हालचालींची तुलना करणे. समिट मिडस्ट्रीम कॉर्प आणि उपश्रेणी शेअर्स. आम्ही पाहणार आहोत की 12 महिन्यात कंपनीचे शेअर्स समिट मिडस्ट्रीम कॉर्पोरेशन 22.1% बदल दर्शविला. 1.6% वजा उपश्रेणीतील किमतीतील बदलांविरुद्ध. याचा अर्थ निश्चितपणे काहीही नाही, परंतु आपण ही वस्तुस्थिती लक्षात ठेवली पाहिजे. कंपनीचे बाजार भांडवल समिट मिडस्ट्रीम कॉर्प मूल्य $0.67 अब्ज. $230 अब्जच्या उपश्रेणी बाजार भांडवलासह. समिट मिडस्ट्रीम कॉर्प तिचा हिस्सा 0.294% आहे आणि ती उपवर्गातील अतिशय लहान कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचे ताळेबंद भांडवल $0.36 अब्ज अंदाजे आहे. $115 अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह. समिट मिडस्ट्रीम कॉर्पोरेशन 0.31% वाटा आहे. एक्सचेंज आणि बुक व्हॅल्यूने व्यापलेल्या शेअर्सची तुलना केल्यावर आम्ही खालील गोष्टी पाहतो. व्यापलेला हिस्सा समिट मिडस्ट्रीम कॉर्प उपवर्गात बाजार भांडवल 0.294% आहे. पुस्तक मूल्य 0.31% आहे, जे बाजार मूल्याच्या वाट्यापेक्षा 5% जास्त आहे. बाजारातील कंपनीच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य चांगले 1 पॉइंट. विश्लेषित संस्थेच्या आर्थिक दायित्वांची रक्कम $0.593 अब्ज इतकी आहे. बुक कॅपिटलायझेशनचे कर्ज कंपनीच्या भांडवलाच्या 164.7% आहे. कंपनीच्या कर्ज पातळीवर आधारित स्कोअर खराब उणे 1 पॉइंट. कंपनीचे बाजार मूल्य आणि नफा यांचे गुणोत्तर 0 आहे. 16.5 च्या उपश्रेणीसाठी सरासरी, जे उपवर्गासाठी सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या वाईट आहे. उपश्रेणीतील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्याचे नफ्याचे मूल्यांकन खूप वाईट उणे 2 गुण. गेल्या 12 महिन्यांचा नफा उणे $136 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी अंदाजित कमाई अज्ञात आहे. हे कंपनीच्या संभाव्यतेसाठी वाईट आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन खराब उणे 1 पॉइंट. कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर 1.6 आहे. उपश्रेणी 1 साठी सरासरी उपश्रेणीपेक्षा 60% जास्त आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कमाईच्या सूचकापर्यंत कंपनीच्या बाजारभावाचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे 0.5 गुण. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $430 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल अज्ञात आहे, जे कंपनीच्या संभाव्यतेसाठी वाईट आहे.
उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री निर्देशकाचे मूल्यांकन खराब उणे 1 पॉइंट. मार्जिन उणे 31.6% आहे. उपवर्गासाठी सरासरी 5.9%. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 37.5% आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिनचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे 0.5 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा 0.057% आहे. बाजार भांडवलाच्या हिश्शापेक्षा हे 416% कमी आहे. आणि हे कंपनीच्या वर्तमान विनिमय मूल्याचे असंतुलन दर्शवते. समिट मिडस्ट्रीम कॉर्प त्याऐवजी पुनर्मूल्यांकनाकडे. प्रति कंपनी कर्मचारी भांडवल रक्कम $2,479,000 आहे आणि उपश्रेणीमध्ये $485,000 आहेत. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 411.1% आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाचे मूल्यमापन सहन करण्यायोग्य 0 गुण. प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम उणे $498.2,000. उपवर्गासाठी सरासरी $29.3,000 आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 1,601% आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे 0.5 गुण. कंपनीचे प्रति कर्मचारी विक्री खंड $1,579 आहे. उपश्रेणीनुसार $493,000. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 220% आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईच्या परिमाणाचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे 0.5 गुण. लहान व्यवहारांचे प्रमाण 0.6% आहे. उपवर्गासाठी सरासरी 4.9%. हे एक लहान पेरणे सूचक आहे. सूचक 14 कंपनीसाठी 29% पातळी दाखवते. समिट मिडस्ट्रीम कॉर्पोरेशन. उपवर्गात RSI पातळी 14.49% आहे. संभाव्यतः उपश्रेणीच्या सिक्युरिटीजचे मूल्य त्यापेक्षा जास्त आहे. समिट मिडस्ट्रीम कॉर्पोरेशन. कंपनीची सध्याची स्टॉक किंमत अंदाजे 0.2 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत लक्ष्य अंदाजे $21.99 आहे. सध्याच्या अंदाजाची गतिशीलता आणि एकमत अंदाज अंदाजे 36% आहे. चला ऑर्डर टेबल पाहू. ते उपलब्ध आहे. लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ मूल्यमापन प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय असतात. गुरु मार्केट्स. ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. कंपनीच्या मूल्यांकनावर आधारित समिट मिडस्ट्रीम कॉर्प. माहिती आणि संदर्भ प्रणाली. गुरु मार्केट्स. एक निर्णय घेण्यात आला आहे. प्रति शेअर $34.21 च्या किमतीवर विक्री व्यापार उघडा. कंपनीचे मूल्यांकन कमी आहे. या वस्तुस्थितीमुळे ऑर्डर उघडण्यात आली. कंपनीचे मूल्यांकन दृष्टिकोनावर आधारित होते. अकिमच्या निर्देशांक 30.25 वर नफा घ्या. स्टॉप लॉस 38.17 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर 30 एप्रिल 2025 रोजीच्या ट्रेडिंग परिणामांवर आधारित ऑर्डर स्वतंत्रपणे निश्चित केली जाते किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी. टिकर RES मुख्य खरेदी ऑर्डर असेल. मुख्य ऑर्डरवरील व्हिडिओ या चॅनेलवर आधीच प्रकाशित केला गेला आहे. कोणत्याही ऑर्डर बंद झाल्यास मुख्य किंवा संतुलन
दुसरी ऑर्डर सध्याच्या किमतीवर निश्चित केली आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. गुरु मार्केट्स.